नमस्कार मित्रांनो, कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे। कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। तर मित्रांनो, मयुरी देशमुख हिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मयुरी देशमुख ही एक मराठी अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट तसेच अनेक मराठी दूरचित्रवाणीवरील मालिकात काम केले आहे। मयुरीने आपल्या अभिनयाची सुरुवात इसवी सन 2011 पासून सुरुवात केली। झी मराठीवरील कौटुंबिक मालिका खुलता कळी खुलेना मधील मानसीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धी झोतात आली आहे। परंतु काळाने घाला घातला आणि पतीचे दुर्दैवी निधन झाले। मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यांनी नांदेडच्या राहत्या घरी गळफास घेतला आहे। आशुतोषने आत्महत्या का केली यामागचं कारण स्पष्ट झालेले नाही। या बातमीने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे। आशुतोष भाकरे हा देखील अभिनेता असून त्याने भाकर आणि इचार ठरला पक्का या चित्रपटातून काम केले आहे। आशुतोष भाकरे यांनी वयाच्या 32व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवले आहे। गेले काही दिवस तो तणावातून जात होता, त्यामुळे घरी कोणीही नसताना त्याने टोकाचे पाऊल उचलले। आशुतोष आणि मयुरीने 21 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती, परंतु 9 वर्षातच या दोघांचा संसार मोडला। त्यामुळे मयुरी देशमुख हिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून आशुतोष भाकरे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।